कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करणार का? पाहणी दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे। कोकाटेंच्या वादग्रस्त विधानांचा विरोधकांनी देखील समाचार घेतलेला आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच आहे। शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांवरून केलेल्या विधानावरून माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीमध्ये आलेले आहेत। यापूर्वी देखील माणिकराव कोकाटे यांच्या अनेक वक्तव्यांवरून वाद पेटलेला होता। आता पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायची। कृषी मंत्री कोकाटे साहेब कधीपर्यंत अशाच पद्धतीने शेतकऱ्यांची हेळसांड करणार, शेतकऱ्यांना गृहीत धरणार? अवकाळीने शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। त्यामुळे शेतकरी तुमच्याकडे आशेने बघतोय। त्यामुळे तुम्ही त्यांना आधार देण्याऐवजी ढेकळांचे पंचनामे करणार का असं म्हणत मायबाप शेतकऱ्यांनाच खडसावताय। त्यामुळे कृषी मंत्री साहेब तुमचं हे वक्तव्य कितपत योग्य आहे याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे। तुमच्या अशाच वक्तव्यामुळे विरोधकांनी सुद्धा तुमच्यावर आगपाखड केली आहे। सर, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे बुवा सर। ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायची। नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात आहेत त्यांचीच पंचनामे होतील। जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। माणिकराव कोकाटे यांचं जिभेला हाड आहे नाही आहे मला माहिती नाहीये। जर त्यांनी शेतात येऊन बघितलं तर त्यांना नुकसान दिसलं असतं, परंतु नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणं आणि नेमके ते कृषी मंत्री आहे। ढेकळाचा पंचनामा करायचा किंवा या ढेकळाचा व्हॅल्यू ज्यावेळेस हा ढेकूळ डोक्यात पडेल त्यावेळेस माणिकराव कोकाटे यांना कळेल। शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावीच लागणार। मात्र कोकाटे कोणत्या अँगलने बोलले हे माहिती नसल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय, तर कोकाटेंचा स्वभाव त्यांना अडचणीत आणत असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय। मला वाटतं आता अनेक ठिकाणी मका कापून पडलेला आहे, अनेक ठिकाणी कांदा काढून शेतामध्ये पडलेला आहे, तो सडतोय, त्याचे पंचनामे करावेच लागतील। आता ते काय बोलले, कोणत्या अँगलवरून बोलले याची मला कल्पना नाही, पण निश्चित शेतकऱ्याचं पीक जर कापून पडलेलं असेल तर त्याला आम्हाला त्याचा नुकसान भरपाई जी आहे वजा असेल तो द्यावा लागेल। माणिकरावांचा हा असलेला स्वभाव त्यांना नेहमी अडचणीत आणतो। मित्रत्व म्हणून मी त्यांना सुद्धा सल्ला दिला होता की तुम्ही उगाच एखादं वक्तव्य करून आपल्या अंगावर घेऊन जाऊ नका, ते त्यांनी मान्य केलं होतं। परंतु स्वभावाला आता औषध नाही म्हणतात त्या पद्धतीने माणिकराव बोलतात, सहजगत्या बोलतात, परंतु त्याची बातमी होती आणि त्याचा परिणाम मला वाटतं सरकारवर थोडासा होतोच। चौफेर टीकेनंतर माणिकराव कोकाटेंनी नेहमीप्रमाणे स्पष्टीकरण दिलं, मात्र त्यांच्या स्पष्टीकरणात कुठेही दिलगिरी आणि माफीचा उल्लेख नाहीये। उलट तुम्ही उलटा अर्थ घेतल्याचं माणिकराव कोकाटेंनी म्हटलंय। तुम्ही त्याचा अर्थ वेगळा घेतला, मी काय करू? अरे पण ज्या ठिकाणी जमिनीवर काहीच नाहीये तिथं पंचनामे करून काय करणार? असा एक कांदा आहे ते आहे ना, मग सांगितलं ना मी, कांद्याचं पिकाच्या संदर्भात पंचनामे करायला सांगितले आहे, फळपिकाचे पंचनामे करायला सांगितले आहे। जिथं इथं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले। ज्या शेतकऱ्यांकडे माल आहे त्याला जीवाला लागण्याचं काही कारण नाहीये। ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्येच माल नाहीये त्याचे पंचनामे कसे करायचे? तुम्हीच सांगा मला, पंचनामे कसे करायचे त्याचे? नाही करतायत। अरे पण म्हणजे जे खरं आहे ते बोललो, ते काय चुकीचं बोललो? शब्द चुकला इतकंच म्हणतो। ठीक आहे, चुकला। शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त विधानाची माणिकराव कोकाटेंची ही काही पहिली वेळ नाहीये। या आधी सुद्धा त्यांनी अनेक विधाने केलीत। कर्जमाफीच्या पैशातून मुलांची लग्न करतात असं विधान कोकाटेंनी काही महिन्यांपूर्वीच केलं होतं। दरम्यान त्यांच्या या विधानानंतर सुद्धा चांगलंच वादंग पेटलं होतं। मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडिया समोर असं बोलत नाही। तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात ते पैसे काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे करू पाहिजे तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला। आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत। भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार। शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा। गेल्या काही दिवसांपासून कोकाटेंची शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर पक्षश्रेष्ठींना लगाम लावावा अशी मागणी करण्यात येते। तसंच कोकाटेंनी शेतकऱ्यांबाबत वक्तव्य करायची आणि काही वेळानंतर स्पष्टीकरण द्यायचं हे कधीपर्यंत चालणार असा सवाल देखील आता उपस्थित होतोय। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।